मस्त तयार होतोय, जाम खुश दिसतोय पट्टे. एक मिनिट, कसली पार्टी? बस काय, एवढी मोठी डील मिळाली, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. सिद्ध्या मागवच आज, पार्टी झालीच पाहिजे. गाण्याचा स्टॉक पण आहे रात्री. हे नको बाबा, राहू दे तुझा स्टॉक. माहितीये मला 2 पॅक गेले नाही का, सगळी रडकी गाणी तुझी. मित्रा काय, दोस्ता काय, भावा काय, राहू दे रे बाबा. काय चाललंय हे? पार्टीची तयारी तुला जास्त खर्चात नाही पाडणार. हे बघा, आज नको, आपण उद्या पार्टी करू. आज काय माझ्या सासू-सासऱ्यांनी, आय मीन आदितीच्या मॉम डॅडनी डिनर ठेवलंय. डील मी क्रॅक केली म्हणून. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. हे गप. अरे पहिल्यांदा चाललोय मी, आणि आदितीला पण बरं वाटेल म्हणून. मित्रा, तू आता टिपिकल नवरा झालायस. बाय द वे, डिनर कुठे? 5 स्टार हॉटेलमध्ये. वा रे वा, आम्हाला पार्टी देताना नाही आठवत तुला 5 स्टार हॉटेल? हे बाबांनो, आठवड्यातून 4 वेळा पार्टी करता तुम्ही, अशाने कंगाल होईन मी. मी काय म्हणतो, आपण आज नको उद्या पार्टी करू, प्रॉमिस. तुम्ही एक काम करा, आज ना अमित कडून पार्टी घ्या. बाय 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 बाय. वेलकम मॅम. वेलकम सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट डायनिंग बुक केलेलं आहे. प्रायव्हेट डायनिंग? येस. अतिथीला गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही नेहमीच काळजी घेतो. हॉटेलमधली गर्दी तिला सहन होत नाही ना. तसं या हॉटेलमध्ये मोस्ट ऑफ द पीपल आमच्या स्टेटसचे असतात, पण त्यांचीही गर्दी होतेच ना. अतिथी लहान असताना आम्ही तिघही जेव्हा डिनरला जायचो, म्हणजे कधी कधी आत्ताही जातो, तेव्हाही आम्ही मॅक्स टू मॅक्स एका व्यक्तीला बोलवायचो. अननेसेसरी लोकांना नाही बोलवत आम्ही. बट नाऊ यू आर अ फॅमिली, सो लेट्स गो. प्लीज. नाही बस. येस सर, ऑर्डर. मी सांगते. लेमन कॉरिएंडर सूप, पास्ता इन रेड सॉस, मार्गारिटा पिझ्झा, वेज पिझ्झा, and some cheese garlic toast. तुमळ्यांचा सचा ना रे तू? देशमुखांचा सिद्ध्या. अरे बाबा, किती वर्षांनी. कसा आहे तू? मी मजेत. तू? मस्त. आई बाबा एकदम मस्त. अदिती, सिद्धार्थला सांग तो एक वेटर आहे. आपण इथे डिनरसाठी आलोय, थोडी डिग्निटी बाळग म्हणावं. मॉम, अगं वेटर असला तरी त्याचा मित्र आहे ना तू. अरे मुंबईत याचं सांगायचं ना, भेटलो असतो. त्यात काय, आता भेटू. तू इथे कसा? क्रिकेट खेळायला आलोय. अरे डिनर साठी आलोय. बरं, ही माझी होणारी बायको अदिती. काय सांगतोस, लग्न ठरलं तुझं? नमस्कार वहिनी. नमस्कार. बरं, ही अदितीची आई म्हणजे माझी होणारी सासू, आणि हे अदितीचे वडील म्हणजे माझे होणारे सासरे. नमस्कार. आणि हे ही अल्विरा आंटी आणि हे राघव अंकल. आणि हा माझा मित्र सचिन सुमळे. नमस्कार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, हॉटेल आपलंच आहे.
सगळं झालं की मला भेटा. वेटरच्या नातेवाईकांना इथे 20% डिस्काउंट आहे. आणि तुम्ही सगळे तर घरचेच आहात. मिलिंद, बघितलंस, तुझ्या होणाऱ्या जावयानी आपल्याला कुणाच्या स्टेटसला आणून ठेवलंय. मॉम, काय झालं? काही नाही, भूक लागली होती ना. आमची ऑर्डर जरा लवकर मिळेल का? 2च मिनिटात आणतो. सिद्ध्या, काय पण म्हण, मुंबईला आल्यावर लय फरक पडला तुझ्यात. नाही तर गावाला आपण खेकडी पकडायचो, रस्त्यावर टायर फिरवायचो. आम्ही तर विहिरीत नागडं पावलोय, पण लहान असताना. वा, खूपच टॅलेंटेड जावई आहे आमचा. आदिती, गुड चॉईस. तुझ्यावर किती प्राऊड फील करू मला कळतच नाहीये. गुरुजी म्हणतात माणसाने लहान लहान गोष्टींमध्येही आनंद मानायला पाहिजे. अहो, आमचा सिद्ध्या आहेच भारी. एक्सक्यूज मी, आमची ऑर्डर मिळेल का लवकर? आय मीन, 2 मित्र भेटलेत, गप्पा तर होतच राहतील ना. हो तर ऑर्डर 2 मिनिटात घेऊन येतो. मग गणपतीला गावाला गेलेला की नाही? गणपतीला गावी गेलो नसतो तर तात्या आणि बळाजींनी घरात घेतलं असतं का मला? कोणी ऑर्डर आणणार आहे का आमची? 2च मिनिटात आणतो. नाही, तुमचं चालू द्या, दुसरा वेटर येईल ना. दुसरा कशाला? अहो, घरच्या आहात तुम्ही. मी असताना दुसरा कशाला? सिद्ध्या, मी ऑर्डर देऊन येतो, मग बोलू आपण. मिलिंद, हा परत येणार आहे. की थांबतच नाहीये का ग? कोण आठवण काढतंय एवढी? बाळा काका आठवण काढत असणार. अभ्यास नक्की केला ना तुम्ही आज? केला. थांबतच नाही. अगं, आत्ताच पाणी प्यायलीस ना. थांबे, शांत राहा. मोठ्या बाई, तुम्ही जेवण करून घ्या बरं. हो ना, दिवसभर काहीच नाही खाल्लंय तुम्ही. आता तर चंद्र पण दिसलाय. सोडा ती संकष्टी चतुर्थी. अगं, त्या चंद्राची नाही, सिद्धूच्या फोनची वाट बघतायत. आणि आज काही संकष्टी नाहीये. नाने, सॉरी. सिद्धूला पण कळत नाही का? लवकर फोन करायचा. मोठ्या बाई त्यांचा फोन आल्याशिवाय जेवत नाही. पाणी पी. बाई, हिच्या उचक्या तर थांबतच नाहीये, वाढतच चालल्यात. म्हणजे या अशा उचक्या सिद्धूला लागायला पाहिजे तिकडे. मोठ्या बाई केव्हाची त्याच्या फोनची वाट बघताय, आठवण काढताय. पण त्याला कुठे आईसाठी सवड. आणि काय ग, तू किती वेळ त्याच्या फोनची वाट बघणार आहेस? चल, जेवून घे. नाही तर थांब, मीच भरवते तुला. नको, करेल तो फोन. हे असं किती दिवस चालणार आहे? हा, आणि एकदा लग्न झालं की काय करशील ग? आणि आता तसही तुझा पोर तुझा कुठे राहिलाय? तो गेला त्या मुलीच्या मागे. आता तो आधी तिला वेळ देणार, मग तुला वेळ देणार. रत्नाक्का, तुमच्या भाजीच्या पिशव्या बांधून ठेवल्यात? हो ना, थांबा, जड असतील पिशव्या. मी सुहासला सांगते, तोही तुम्हाला घरापर्यंत सोडेल. नाही म्हणजे तुम्ही निघालात ना की आपण सुहासला सांगू. काही गरज नाहीये. माझ्या पैठणीच्या पिशव्या ह्याच्यापेक्षा जास्त जड असतात. तेव्हा नाही म्हणत कुणी जड आहे पिशव्या. कळतंय मला सगळं. तुम्ही फक्त माझ्या जायचीच वाट बघा. तसं कसं? अहो रत्नाक्का, तुम्ही किती प्रेमाने वागतात आमच्याशी, किती प्रेमाने बोलतात. आम्ही का बरं तुमच्या जाण्याची वाट बघू? आणि काय ग रत्नाक्का, कधीतरी आपल्याशी वाईट वागतात का ग? नाही. नाही, कळतंय मला सगळं. मी काय उगाच इथे थांबलेली नाहीये. इथे माझी वहिनी जेवली नाहीये, तिच्यासाठी जीव तुटतोय माझा, म्हणून थांबलीये मी. तू
तू काही वाट बघू नको ग सिद्धूच्या फोनची. तो काही फोन बिन करणार नाहीये. लिहून घे माझ्याकडनं. मोठ्या बाई येईल त्याचा फोन. तुम्ही जेवण करून घ्या. एन्जॉय कर. एक्सक्यूज मी, मी आलो. आता हा कुठे गेला? अगं बाई सिद्धूचा फोन. काय रे गदाड्या, इतका उशीर करतात का फोन करायला? मोठ्या बाई तुझ्यामुळे अजून उपाशी आहेत. अगं ते फोन. काय रे एवढा बिझी आहे? काय काय नाही तू ये बरं लवकर किचन मध्ये आणि भरव मोठ्या बाईंना. अगं नाना तू मुंबईला आहे. अगं बाई हो का? आणि इकडे करे. हा आता बायको आली तर आईला विसरलं वाटतं. हा अरे मोठ्या बाई कधीच्या तुझ्या फोनची वाट बघताय. त्या जेवल्या पण नाहीये. कोणाशी बोलतोय हा? आय मीन किती वेळ वाट बघायची ना? मॉम अगं सीट जेवायला बसल्याशिवाय मोठ्याबाई जेवायला बसत नाही. मोठ्याबाई म्हणजे सीटच्या आई. त्यांना जेव म्हणून सांगायला गेलाय तो. हाऊ स्वीट. अदिती हे काय चाललंय? किती वेळ थांबायचं आपण? यू नो ना, मला वेट करायला अजिबात आवडत नाही. तू म्हणालीस म्हणून आपण थांबलोय. पण वेळ किती झालाय? शिवाय जेवणही थंड होत आहे. नाही मी बोलावून आणते त्याला. चल आता बोल आईशी, म्हणजे 2 घास तिच्या पोटात जातील. घ्या मोठ्या बाई. आला फोन. मोठी बाई असं का करतेस तू? जेवून घ्यायचंस ना. तुला किती वेळ सांगितलंय माझ्या फोनची वाट बघत जाऊ नकोस म्हणून. नाही मी एक काम करतो, उद्यापासून मी माझा फोनच बंद ठेवणार आहे. तुला खरंच वाटतं का रे सिद्धू की तू मोबाईल बंद केलास तर तुझी काळजी घेणं सोडून देईन मी? अरे उलट जीवाला गोर लागेल माझ्या. काळजीने जीव जाईल माझा. याच्या खाली घास उतरणार नाही रे. अंध सोडून देईन मी. मग तू कितीही म्हणालास ना की जेवून घे, तरी नाही जेवणार मी. मोठी बाई असं बोलू नकोस ग. तू जेवायची थांबत नको जाऊस. एक दिवस जर मी फोन करायचं विसरलो तर उपाशी राहशील का तू? अरे तू विसरू नये म्हणून तर करते ना हे सगळं. सीट तिकडे सगळे. सिद्धू आदिती आहे का रे तिथे? कशी आहेस तू? कुठे फिरताय रे तो का? तरी मी म्हणत होते हिच्या सोबत असेल म्हणून मोठ्या बाईनं फोन करायला विसरला. जाऊ बाई कधी येणार परत तुम्ही इकडे? हे हो ना लवकर आहे. तुमने कधीपासून वाट बघ. थांबा थांबा लवकरच येणार आहे मी. आणि मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करते. सी आदिती पण आता बाहेरच रमली आहे. मिलिंद हे सगळं थांबवायला हवं. अदिती जास्तीत जास्त गुंतत चालली आहे त्यांच्यामध्ये. तिला जर आता त्यांच्यापासून दूर नाही केलं ना तर ती आपल्यापासून दूर जाईल. नाही पण महालक्ष्मी, मुळात तुला काही गरजच नव्हती हा डिनर ठेवायची. अशी कशी गरज नव्हती? मला सिद्धार्थला त्याची लायकी दाखवून द्यायची होती. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? सॉरी, माझ्यामुळे वाट बघायला लागली. इट्स ओके, काही हरकत नाही. फॅमिलीलाही वेळ द्यायला हवा ना. बसा. लेट्स स्टार्ट द डिनर. सुरू करूया.
मिलिंद बिल तर सिद्धार्थ देणार ना? आय मीन त्याचं डील क्रॅक झालंय. त्याची सक्सेस पार्टी आपण सेलिब्रेट करायला आलोय. सो त्यालाच देऊ दे बिल. सिद्धार्थ अत्यंत स्वाभिमानी आहे. त्याचा स्वाभिमान आपण कसा तोडायचा? हो ना सिद्धार्थ? मॉम अगं पण तू म्हणजे आपण इन्व्हाइट केलंय ना त्याला. हो अदिती, डिनर आपण प्लॅन केलंय. सक्सेस त्याचं आहे म्हटल्यावर पार्टी त्याच्याकडूनच असणार ना? हो ना सिद्धार्थ? पण तुझी काही हरकत नसेल तर बिल मी देऊ शकते. बट आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू, राईट? सो इट्स ओके, बिल मी भरतो. चला मिलिंद, राघव, आपण निघूयात. सिद्धार्थ बिल देऊन येईल. एवढे? अदिती, तू पुढे मी आलो. नाही, मी थांबते. बरं. आता बघच आज त्याला त्याची लायकी कशी कळते ते. बाय द वे, मी त्याला हेल्प करू शकतो बिल भरायला. हे हॅलो, तू तुझं बिल दिलं ना तरी खूप होईल. सेठ, आपण एकत्र मिळून भरायचं का बिल? मिलिंद, आता हा हिला बिल पे करायला लावणार आहे. तू बघच, लग्नानंतर ना हे असंच होत राहणार आहे. हा सतत आपल्या पैशांवरच उड्या मारणार आहे. नाही, नको. ही सक्सेस पार्टी माझी आहे. डील मी क्रॅक केली तेव्हा बिल मीच भरणार. एक्सक्यूज मी. तो बिल पे करतोय महालक्ष्मी. नाटक आहेत सगळी. आता बघच कसं त्याचं कार्ड डिक्लाइन होतं ते. महालक्ष्मी, तू का तुझं डोकं चालवतेस? हे बघ, तू तुझं डोकं चालवणं बंद कर. सिद्धार्थकडे जवळजवळ आपल्या इतकीच प्रॉपर्टी आहे. आपण त्याच्या गावी गेलो तेव्हा तू बघितलं नाहीस का? हा, आता काय फरक आहे ना, तो फक्त स्टेटसचा. त्यामुळे तू आहे ना ही अशी छोटी मोठी कारस्थानं करू नकोस. बंद कर हे कारस्थान. खरंय तुझं. आता मला काहीतरी मोठं आणि शेवटचं करावं लागणार आहे. ठीक आहे, उद्या हे लग्न मोडलंच म्हणून समज. चल. बरं, चल. काय विसरलात का दोस्ताला? हे असं कसं विसरेन? अरे गाववाला आहेस तू, त्यात खास मित्र. असं कसं जाईल? बरं ऐक, काय लागलं तर मला फोन कर, कळलं? सिद्ध्या, तू पण तुझ्या घरातल्यांसारखा आहेस बघ. वहिनी, उदार मनानं लोकांना मदत करणारं घर आहे देशमुखांचं. वहिनी, भरपेट जेवलात ना? अजून काय हवं असेल तर सांगा. नाही, व्यवस्थित पोट भरलं. आणि सीट बरोबर असताना आणि काय हवं?